सोड रे सोड जा तू मागे झाले तू जा ना मागे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीमध्ये महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाकरता जो मुद्रांक शुल्क आहे, जमीन हस्तांतरण करताना कंपन्याच्या आपापसात जर जमीन हस्तांतरण केली आणि कंपनीमध्ये त्यांच्या सिस्टर कंपन्या आहेत यांना सौर ऊर्जा प्रकल्प आणि त्यांचे क्लस्टर निर्माण करायचे असतील तर 25% स्टॅम्प ड्युटी रक्कम भरावी लागतं। ती स्टॅम्प ड्युटीची रक्कम आज मंत्रिमंडळाने कमी केलेली आहे, त्यामुळं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा प्रकल्प येणार आहे। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचं पीक पाणी, राज्यातला पाऊस आणि शेतकऱ्याचं जे कर्ज आहे, जी कर्जमाफी झाली त्याबद्दलचाही आढावा घेण्यात आला आणि पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचा लाभ मिळावा याकरताही चर्चा झाली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिले की शेतकरी कर्जमाफीचा एकही शेतकरी सुटू नये, जो पात्र आहे त्याला कर्जमाफीची रक्कम पोहोचली पाहिजे। सर्व याद्या या तलाठी कार्यालयामध्ये, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये, बँकेमध्ये लावल्या पाहिजे। आज कौशल्य विकास विभाग यांचाही प्रस्ताव होता। येणाऱ्या स्किल युनिव्हर्सिटी आहे त्याकरता नवीन तरतुदी करण्यात आल्या। माननीय संजय राठोड यांच्या जलसंधारण विभागाच्या माध्यमातूनही जे या ठिकाणी यावर्षी करता जलसंधारणाचे नवीन प्रकल्प येत असताना युवा आहे ते म्हणतात की ग्रामीण भागातील शाळांची जी अवस्था आहे ती सुधारली पाहिजे म्हणून हे आंदोलन केलं जाणार आहे। ग्रामीण भागाच्या शाळेवर सरकारचं खूप मोठं इन्व्हेस्टमेंट सुरू आहे। आमच्या इथं नागपूरचा विचार केला तर DPCच्या जवळपास 10% पैसे आम्ही शालेय शिक्षणावर खर्च करतो, त्यामुळे DPCचा मोठा क्वांटम त्या ठिकाणी खर्च होतो। ग्रामीण भागातल्या सर्व शाळेचा स्तर सुधारला पाहिजे। इकडे आपण CBSE पॅटर्नकडे जात असताना ग्रामीण भागातली शाळासुद्धा प्रचंड त्याबरोबरची आली पाहिजे। एक काळ असा होता की जिल्हा परिषदेच्या आणि ग्रामीण भागाच्या शाळेमध्ये एक वेटिंग राहायचा, पण आता प्रायव्हेट शाळेचं वेटिंग आणि जिल्हा परिषद शाळा बंद होत चाललेल्या आहेत, त्यामुळं त्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आहे। आंदोलन करायची फार गरज पडणार नाही, पण सरकारची विशेष प्रायोरिटी या भागाला आहे। पण त्यांच्याशी संवाद साधणार आहात का याच मुद्द्याला धरून? ठीक आहे, संवाद शालेय शिक्षण मंत्री चर्चा करतील, पण माझं एवढंच म्हणणं आहे की सरकारने ऑलरेडी 10% DPCचं इन्व्हेस्टमेंट जे या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाला दिलेलं आहे आणि शाळा मजबूत करण्याचा प्रचंड या ठिकाणी उपक्रम आणि CBSE पॅटर्नच्या शाळेच्या बरोबरीमध्ये आपल्या जिल्हा परिषद शाळा आल्या पाहिजे याच्याही त्या ठिकाणी शासनाची भूमिका आहे। दिलेल्या आहेत ते अत्यंत गंभीर आहे। म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे ऑडिटमध्ये सापडले त्यांना बिलकुल सोडायचं नाही, गरज पडतं गुन्हे दाखल करण्याच्याही त्या ठिकाणी कारवाई करण्याच्या अधिकार माननीय आदिवासी विभागाच्या मंत्र्यांना आहे। ऑडिटमध्ये चुका असतील, तपासणीमध्ये चुका असतील, वर्षभर तपासणी केलं असतील, ते अधिकारी असतील, कारण अधिकाऱ्यांना कळत आदिवासी मंत्र्यांनी ते मान्य केलं आहे। सर 15 ऑगस्ट पासून आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे ते भूकंपाचे धक्के लागलेले आहेत, या सगळ्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही चर्चा झाली? हो, झाली चर्चा। त्यामध्ये आमच्या ACSने सांगितलं की सौम्य धक्के लागलेले आहेत, पण ते वारंवार धक्के लागतात आहे, त्याचाही रिपोर्ट तयार करण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे। सर 15 ऑगस्ट पासून